इकडे समोर चालेल ना, इथं लावतो उद्या समोर 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 इकडे थांबा थांबा एक मिनिट. अखंड शताब्दी महोत्सव आज या ठिकाणी आपला हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या सोहळ्याचे औचित्य साधून आपल्याकडे जुन्नर आंबेगाव खेड शिरूर तालुक्यातील सर्व पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित राहिलेत. मी समस्त ग्रामस्थ मंडळ गोनवडी ठाणे पुणे मुंबई यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. बऱ्याच मंडळींनी ग्रामस्थांनी सुंदर अशा प्रकारे अभिप्राय दिला. प्रथमतः अभिप्राय दिला तो आपल्याकडे मोठमोठे असे थोर कीर्तनकार या गावामध्ये आणले गेले. सर्वांना श्रोत्यांना मंत्रमुग्ध असं आपल्या वाणीतून त्यांनी केलं. तसेच दुसरा अभिप्राय म्हणजे जर तसं कौतुकास्पद बाब आहे, कुठल्याही गावामध्ये गेली तर अशी तत्पर सेवा भेटत नाही, ती म्हणजे अन्नदानाची आणि वेळेमध्ये जेवण वाढण्याची. आपलं जे धर्मराज बाल तरुण मित्र मंडळ आहे यांनी सर्व आणि तसेच महाकालेश्वर मित्र मंडळ तरुण यांनी खूप अशी सुंदर प्रकारे आपली वाढण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे असे अभिप्राय सर्वांनी दिलेले आहेत. तसेच या विशेषतः अभिप्राय देणारे आपल्याला परिचित असणारे आपले सर्वांचे माहितीचे हरिश्चंद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत भाऊ काळे यांना विनंती करतो की आपण आपला अभिप्राय द्यावा. देवभक्तांच्या जन्मोत्सवानिमित्त गोनवडी ग्रामस्थांनी जो अखंड हरिनाम सप्ताहाचा शताब्दी महोत्सव या ठिकाणं अतिशय मोठ्या आनंदानं थाटामाटामध्ये साजरा केला. 8 दिवसापूर्वी घोडेगावच्या पुण्यभूमीतून फार मोठी अशी भव्य अशी मिरवणूक आणि देखाव्या स्वरूपामध्ये आपण काढली आणि त्या उत्साहाने या सप्ताहाची सुरुवात झाली. आणि आज आदरणीय हरिभक्तपरायण घुले महाराजांच्या कीर्तनानं या सप्त्याची सांगता झालेली आहे. 8 दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट असं नियोजन समस्त ग्रामस्थ गोनवडीकर मंडळींनी केलं. माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जुना सप्ताह हा या परिसरातला पंचक्रोशीतला आणि यदा कदाचित आंबेगाव तालुक्यातला देखील, या आंबेगाव तालुक्यात देखील हा अतिशय उत्कृष्ट असं 100 वर्षापासूनचे नियोजन चालू आहे अतिशय छोट्या गावामध्ये. आणि आपला हा आदर्श इतर गावांनी ठेवावा, तालुक्यातल्या नव्हे तर उत्तर पुण्यातल्या देखील सर्व ग्रामस्थांनी आपला आदर्श ठेवावा. इतकं सुटसुटीत आणि सुंदर असं नियोजन आपण केलं. विशेष करून भोजन व्यवस्थेमध्ये मी आत्ताच अन्नप्रसाद घेतला, तिथेही आपल्या युवक मंडळींनी अतिशय तत्परतेने न थकता अगदी शेवटच्या पंक्तीपर्यंत ते वाढपीचं काम करतात. ते धर्मराज मित्र मंडळ त्यानंतर महाकालेश्वर मित्र मंडळ या दोन्ही मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व समस्त ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, बाल्य मंडळी, महिला मंडळी, अतिशय उत्कृष्ट असा उत्साह यांच्यामध्ये चाललेला आहे. श्री हनुमानरायाच्या कृपेनं यांना या ठिकाणी उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही मी हरिश्चंद्र महादेव संस्थांच्या वतीनं, विश्व हिंदू परिषद भीमाशंकर जिल्ह्याच्या वतीनं, श्री भीमाशंकर संस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक पुन्हा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ग्रामस्थांच्या घोडेगावच्या वतीनं, देवस्थानच्या वतीनं प्राथमिक स्वरूपामध्ये मी आपला एक सत्कार करू इच्छितो, तो आपण त्या ठिकाणी स्वीकारावा का अशी मी आपल्याला विनंती करतो. या अध्यक्ष महोदय. धन्यवाद प्रशांत भाऊ काळे. असंच आमच्यावरती प्रेम असू द्या अशी आपल्याला विनंती करतो. एकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोनवडी या पुण्यभूमीमध्ये आमच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा शताब्दी महोत्सव आज या ठिकाणी त्याची सांगता होत आहे. दिनांक 4 एप्रिल रोजी भव्य अशा मिरवणुकीने या सोहळ्याची सुरुवात झाली. भूतो न भविष्यती अशी मिरवणूक पार पडली. घोडेगाव नगरीमध्ये
या मिरवणुकीची एक अशा पद्धतीने एक चर्चा झाली किंवा एवढं छोटंसं गाव आणि 60-70 घरांचं गाव असताना एवढी अशी भव्य मिरवणूक निघाली आणि याचं सारं श्रेय आमच्या ग्रामस्थ मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत आणि संपूर्ण जी आमची कमिटी आहे त्यांना जातच, पण त्यासोबत आमचे समस्त ग्रामस्थ की ज्यांनी या सोहळ्यासाठी गेली 1 वर्षभर अतिशय जिद्दीने, अतिशय चिकाटीने अशी चांगली तयारी केली आणि खरोखरच त्याचा आज चीज झाला असं मी म्हणेन. अतिशय नामांकित असे कीर्तनकार या ठिकाणी सेवा देण्यासाठी इथे उपलब्ध झाले, त्याबद्दल समस्त ग्रामस्थांनी त्यांचे आभार तर मानलेले आहेच, परंतु अतिशय मोठ्या संख्येने जे भाविक भक्त या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी रामायण असेल आणि इतर जे कार्यक्रम आपले जे पार पडलेले आहेत संपूर्ण पंचक्रोशीमधून, गोनावडी असेल, कोंढाणा असेल, घोडेगाव असेल किंवा या आजूबाजूच्या सर्व परिसरामधून मोठ्या संख्येने भाविक आले आणि त्यांनी खरोखरच या आमच्या कार्यक्रमाची अतिशय चांगली शोभा वाढवली. त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आज या ठिकाणी मोठ्या संख्येने काल्याच्या कीर्तनाला भाविक उपस्थित होते, नामांकित व्यक्ती या ठिकाणी आल्या, त्यांनी आपले अभिप्राय दिले आणि आमच्या ग्रामस्थांची जी काही त्यांनी कौतुक केलं आणि आमचं जे मनोधैर्य वाढवलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. खरं तर आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे आहेत. ज्या पद्धतीने आमच्या एक हुरहुर आमच्या मनामध्ये फार होती की बाबा हा कार्यक्रम कसा पार पडेल, परंतु सगळ्यांचं जे काही एक सदिच्छा, सगळ्यांचे जे काही परिश्रम आहेत, त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत त्याचा चीज झालं असं मी म्हणेन. आमचे अनेक जे पूर्वज आहेत की ज्यांनी 100 वर्षापूर्वी हा वटवृक्ष लावला, एक रोपटं लावलं आणि त्याचा 100वे वर्ष आहे, एक वटवृक्षात त्याचं एक परिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे आणि ही 100 वर्षाची जी अखंड परंपरा, अतिशय आपण पुण्यवान आहोत, भाग्यवान आहोत की आपल्याला ही एक मोठी परंपरा लाभलेली आहे. मी समस्त ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, कारण कुणाकुणाचे आभार मानायचे हाही प्रश्न आहे. आपल्या पूर्वजांचे असतील, आत्ता सध्या जे काही या ठिकाणी जे आपले ग्रामस्थ आहेत त्यांचे परिश्रम असतील, प्रत्येकाने आपला एक खारीचा वाटा त्याच्यामध्ये उचललेला आहे असं आपल्याला स्पष्टपणे दिसतं आणि खरोखरच अतिशय चांगला सोहळा आज आपण या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण भाग्यवान आहोत याच्यासाठी की या 100व्या वर्षाचं, शताब्दी वर्षाचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. हा सप्ताह मला आठवत्याप्रमाणे 75 सालापासून मला ज्यावेळेस 50 वर्ष झाले त्यापासून मला आठवते हा सप्ताह. तर ज्यांनी सुरू केला जो सप्ताह ते आता नाही आहे आणि जे आता पाटील चालवतात, ज्यांनी सप्ताह केला ते आता नाही आहे, त्यांचं मी त्यांना आदरणीय व्यक्त स्मरण करतो आणि ज्यांनी आता आहे त्यांचे मी हार्दिक आभार मानतो. त्यांचे जे संस्कार आहे ते आमच्या सर्व तरुण पिढीला भेटले, त्यामुळेच हा शक्य झाला. हा जवळजवळ आम्ही 2 वर्षापासून या सप्त्याची तयारी करत होतो आणि आम्ही सर्व विचार केला या सप्त्याला जवळजवळ 40 ते 50 लाख रुपये खर्च आहे. आमची वाडी 350 लोकांचं वाडी, 70 लोकांचं घर आहे इथं आणि साधारण आमची वर्गणी 3.5 लाख रुपये जमा होती आणि आमचा खर्च जवळ 40-45 लाख. हा कसा उभा करायचा? आम्ही सर्वजण बसलो, याच्यावर काहीतरी मंथन केलं आम्ही आणि हा सप्ताह आपल्याकडे पैसे कसे उभारायचे. मी पहिल्यांदा सर्वात जास्त आभार मानतो आमच्या ज्या माहेरवाशिनीने, त्यांनी आम्हाला इतकं भरून दान दिलं, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि तसेच आम्ही सहसोखुशीने सगळ्यांना आम्ही सांगितलं आपल्याला असं सप्ताह करायचं, सगळ्यांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सर्व ग्रामस्थ, माझे मायबाप, माझ्या मायमावली आणि माझ्या माहेरवासी सगळ्यांनी आहे ना, सगळ्यांनी भरभरून मदत केली, सगळ्यांनी सहकार्य केले आणि सगळ्यांना मी सगळ्यांचे बी आभार मानतो. समस्त ग्रामस्थ गोनावडी हा सप्ताह 1925 साली स्थापन झाला. या स्थापनेमध्ये रामभाऊ भास्कर हे अग्रभागी होते. त्यांना प्रतिसाद मुंबईकर मंडळी आमची पंढरीनाथभाऊ भास्कर, राजारामभाऊ मंडलिक, सावळेरामभाऊ काळे आणि रखमाजी इळवे ही मंडळी सातत्याने 15 दिवस इथं येऊन राहायची आणि या सप्त्याची शेवटपर्यंत धुरा व्हायची.
या मंडळीला साथ दिली. हा सप्ताह स्थापन करण्यामध्ये हरिभक्त परायण कैलासवासी साधू बाबा वायकर, सावळेराम बाबा पिंपळवंडीकर, त्याचप्रमाणे पावडे बाबा आणि भिकाजीभाऊ वाजवणे, भिकाजीभाऊ बोराडे चिनोली या मंडळी सातत्याच्या यांच्या प्रयत्नातून हा सप्ताह पार पडत असे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. ही मंडळी पहिली फदालवाडीला असायची आणि तिथं काला झाल्यावर ही मंडळी 10-20 मंडळी इथे दशमीला यायची आणि हा सगळा कार्यभार सप्त्याचा ती मंडळी सांभाळायची. मग त्याच्यामध्ये काकडा असो, हरिपाठ असो, सर्व काही या मंडळींनी पार पाडलं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. त्यानंतर सतुजी हरिभाऊ मंदिर, महादुरामभाऊ काळे, ज्ञानेश्वर परशुराम दौंड आणि ही मंडळींच्या हातात गाव कारभार आला आणि ह्या मंडळींनी सातत्याने हा गाव कारभार जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे ह्या मंडळींच्या आशीर्वादाने पुढे रेटला. त्यानंतर ही मंडळी वयोवृद्ध झाली, काहींचं कालावध झालं, निधन झालं आणि हा कारभार आमच्या तरुणांच्या हातामध्ये त्यांनी दिला. त्यामध्ये मारुती पांडुरंग भास्कर, मी स्वतः मधुकर दौंड, त्याचप्रमाणे निवृत्ती लक्ष्मण काळे, मुरलीधर आत्माराम दौंड आणि महादूर लाडूजी भास्कर या आम्ही 5-6 मंडळींनी ही जोरा, त्यांच्यानंतर ही जोरा वाहिली. ती काल परवापर्यंत आम्ही ही जोरा वाहत होतो. या सप्त्याचं नियोजन गेली 15-20 वर्ष माझ्याच हातात होतं आणि ते मी यशस्वीपणे पार पाडलं. गावकऱ्यांनी मला यशस्वी अशी साथ दिली. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भांडणतंटा नव्हता. सगळं गोळ्या मिळाले आम्ही हा कार्यभार आत्तापर्यंत पार पाडत आलो आणि आता गेल्या वर्षापासून आमचं वय झाल्यामुळं आम्ही 4ही मंडळींनी हा कारभार या तरुणांच्या हातामध्ये दिला. या तरुणांनी कमिटी स्थापन केली. हा कारभार उत्तम प्रकारे पार पाडला. त्यामुळे आम्ही या जुनी मंडळीच्या वतीनं मी या नवीन तरुण पिढीला धन्यवाद देतो. असंच यापुढे आपण आपल्या पुढच्या पिढीला संस्कार द्यावेत आणि ही परंपरा कायम अखंडित आबाजीत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द पुढे. या ठिकाणी निळूशेठ ओंडराव आणि जयसिंग काका काळे त्यांचं आगमन नुकतंच झालेलं आहे. जयसिंग काका फोटो काढायला या आणि काका अभिप्राय द्यायचा का तुम्ही? देवभक्तांच्या जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचा हा शताब्दी महोत्सव सांगता सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. आजच्या काल्याचे कीर्तनकार हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घोले, अध्यक्ष गाथा मंदिर देहो यांच्या पवित्र अशा वाणीतून या ठिकाणी कीर्तन सेवा पार पडली. हरिभक्त परायण पांडुरंग महाराज येवले आणि हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घोले यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने हे आम्हाला गेले 7 दिवस महान थोर पुरुष कीर्तनकार इथे लाभले आणि आमचे काही ज्येष्ठ नागरिक असतील, मंडलिक परिवारातील, दौंड परिवारातील, भास्कर परिवार आणि काळे परिवार या सर्व ज्येष्ठ येळवे परिवार या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आम्ही तरुण मंडळी जे आम्ही आमची 21 जणांची कमिटी केली त्यामध्ये ग्रामस्थ मंडळी पण आहेत. आम्ही सर्वांनी मिळून यांचं मार्गदर्शन घेतलं. एक भरपूर जागी मी नसताना पण वेगवेगळे ज्यांना त्यांना मी कामं वाटून दिली होती. हे सर्वजण मार्गदर्शन मोठमोठाले कीर्तनकार असतील त्यांचं देखील आम्ही मार्गदर्शन केलं. या सर्वांच्या आशीर्वादाने हा आमचा सोहळा सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी पार पडला. तसेच आपल्या गावचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी आमच्या संयुक्त विद्यमाने खरंच हा सोहळा असा ना भूतो ना भविष्यतम या ठिकाणी पार पडला. आम्हाला सर्व ग्रामस्थांनी
भरभरून असा प्रतिसाद दिला. आमच्या माहेरवासींना असो कुठेही गेलो तरी आम्हाला कुठल्याही प्रकारचा जेवणा खावणाचा आम्ही कुठल्याही मंडळातर्फे खर्च केला नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे आम्हाला आधारातीत आमच्या ज्या माहेरवासी वगैरे असतील किंवा आमचे ग्रामस्थ मंडळ मुंबईला असतील तर यांनी खूप अशा सुंदर प्रकारे आमचे स्वागत केलं. आजही पण ते आमच्या हृदयात आहे. ना भूतो ना भविष्यतम असा हा कार्यक्रम आहे. इथे थोर व्यक्तींची गुरुवर्यांची सिद्ध पुरुषांची या ठिकाणी कीर्तने झाली. आपली ही भूमी खरंच पवित्र झाली. आणि खरंच मला माझी एक विनंती आहे सर्व ग्रामस्थांना, मुंबई पुणे ठाणे मुंबई, की आपण एखादा चांगला असा संकल्प करा आणि आपलं गाव दारूमुक्ती करावा, व्यसनमुक्ती करावा अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. जेणेकरून ज्या आपल्या कार्यक्रमामध्ये काही वितंडवाद वगैरे होतात ते इथून पुढे कधी होणार नाही. त्याला ही फक्त हे जास्त थोडंफार तशी माझी विनंती. आणि आले मग तुम्हाला सांगतो काका, मी आज पहिल्यांदाच प्रथमचा आमच्या गावातील हा सर्वात मोठा रौप्य महोत्सव पाहिला आहे की जेणेकरून 99% मुंबईकर ह्या कार्यक्रमाला उपस्थित असतील, माहेरवासी वगैरे. असा वर्धापन दिन झाला आमचा, पण एवढा भरभरून असा म्हणजे असा प्रतिसाद जे मुंबईला वगैरे असतील, काही कारणास्तव परीक्षा वगैरे असतील, पण इथं परीक्षा असून देखील सुद्धा आमचे मुंबईकर मंडळ, आमच्या माहेरवासी ज्या कन्या आहेत आमच्या इथून गेलेल्या, या सर्वांनी उपस्थिती 100% उपस्थिती दाखवली. मी समस्त ग्रामस्थ मंडळ गोनवडे यांच्या वतीने यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि खूप असं हृदय असं भरून येतंय, वाईट वाटतंय. आता इथून पुढे आपली जी ज्येष्ठ नागरिक पिढी आहे यांना 172 रौप्य महोत्सव बघायला भेटावा अशी मी मार्गदर्शनाची प्रार्थना करतो. आणि आपण मला या ठिकाणी सूत्रसंचालनाची एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सेवेचा या ठिकाणी लाभ दिला. मी समस्त ग्रामस्थ मंडळ गोनवडी यांच्या वतीने आपलं ऋणी आहे. धन्यवाद. महोत्सवाच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांचं मी हार्दिक स्वागत करतो. हॅलो. आणि ज्यावेळेस आता या सत्याग्रह उत्सवाच्या निमित्तानं गेल्या 20-25 वर्षापूर्वीचे आमचे ज्येष्ठ नागरिक नेवळती दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून जे त्यांनी जवळजवळ 15 ते 20 वर्ष या गावचं अध्यक्षपद भूषवलं आणि चांगल्या पद्धतीचं असं योगदान याला स्वरूप आणून दिलं. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यानंतर आम्ही भाऊसाहेबांच्या वेळी आदर करून आम्ही सर्व मंडळी जी भरत असेल किंवा आमचं तरुण मंडळ असेल यांनी 21 जणांची कमिटी करून हा शतक महोत्सव उत्सव सर्व हिरारीने पार पडला. मी सर्वांना माझ्या या गावच्या वतीनं आणि सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं एक हार्दिक स्वागत करतो. आणि सर्व माझ्या महिला भगिनी आणि माहेरवासी यांनी या ठिकाणी येऊन जे योगदान दिलं त्यांनाही मी गावच्या वतीने धन्यवाद देतो. आणि या आजच्या कार्यक्रमाला सर्व आमचे ज्येष्ठ मोंडराव साहेब आले असतील, काकारे असतील, त्यांनाही मी गावच्या वतीने धन्यवाद देतो. आणि सर्व मंडळी हिरारीनं हा जो कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलास बाळू काळे यांचाही सत्कार या ठिकाणी आमचे अध्यक्ष करतील. त्याचप्रमाणे सुदर्शन दत्तात्रय काळे यांनी 2000 रुपये या ठिकाणी आम्हाला दिलेले. त्याचप्रमाणे कैलास बाळू काळे यांनी 5000 रुपये या ठिकाणी आम्हाला योगदान दिले. मी गावच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. कैलास बाळू आणि राम काळे यांचे बाळचंद्र सिद्धराम काळे आमचे ज्येष्ठ सदस्य आणि आमचे गेली 15 वर्ष अध्यक्ष राहिलेले लक्ष्मण निवृत्तीदादा लक्ष्मण काळे हे 2 मिनिटं आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. अंडग जागद से
अंडग जागत श्रेष्ठ उठली आटे आणि नामनाचे ते बनले हो आणि नामनाचे ते बनले हो जे नाटे ते नामची जे नाटे ते नामची रुक्माई माताची श्री विठ्ठलाचे ते नाटे ते नामची शरीर आटे संपत्ती आटे शरीर आटे संपत्ती आटे हरि नाम नाटे ते बनवे हरि नाम नाटे ते बनवे हो ते नाटे ते नामची बाप रखमा देवी वराचे नाम नाटे बाप रखमा देवी वराचे नाम नाटे युगे देवी परी उभावी के युगे देवी परी उभावी के ते नाटे ते नाम कीर्ती ते नाटे ते नाम कीर्ती. धन्यवाद दादा. भगवान की जय. मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय. आपण आपला सुंदर अभंग या ठिकाणी सादर केला. आपला आवडीचा अभंग मी बातम्यामध्ये नेहमी ऐकायचा तरी तो अभंग आपण आज आम्हाला आमच्या कानाला धन्यवाद वाटला, कानाला सुख वाटलं. आपल्याला आणखी 10-5 वर्ष 20 वर्ष आयुष्य लाभो अशी सदिच्छा भगवंताजवळ व्यक्त करतो. धन्यवाद. या चतुर्थ उत्सवाच्या निमित्त कैलासवासी गंगा वाघरेती जयश्री ज्ञानेश्वर मंडळी यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा हर्षद ज्ञानेश्वर मंडळी यांनी आम्हाला 2000ची देणगी दिली. मी गावच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद देतो. आणि मी 2000ची देणगी दिली, मी गावच्या वतीनं त्याला धन्यवाद देतो. हे पहा, वारंवार आपण सांगतोय कोणाचा नामोल्लेख या ठिकाणी राहिला असेल तर कृपा माझ्या सांगाया शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात नंददीप जळती तुझे रूप पाहुणी डोळे माझे दीपती तुझ्या मंदिरात नंददीप जळती तुझे रूप पाहुणी डोळे माझे दीपती सांगाया शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार तुला वाहते मी बेल पुष्पहार तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार तुला वाहते मी बेल पुष्पहार सांगाया शिवाला सांगाया शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्या एका जनाधारी महादेव भोळा आदांगी पार्वती जटामध्ये गंगा एका जनार्दनी महादेव भोळा आदांगी पार्वती
जटामध्ये गंगा सांगाय शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला सांगाय शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला लागला 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 कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला मथुरेच्या बाजारी येशील का चोरून भेट मला देशील का मथुरेच्या बाजारी येशील का चोरून भेट मला देशील का सांग ना बोल ना बोल ना ऐक ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला मथुरेच्या बाजारी येशील का चोरून दही दूध खाशील का मथुरेच्या बाजारी येशील का चोरून दही दूध खाशील का सांग ना बोल ना बोल ना ऐक ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला एका जनार्दनी गवळण राधा राधा लागली हरीच्या लादा एका जनार्दनी गवळण राधा राधा लागली कृष्णाच्या नादा सांग ना बोल ना बोल ना ऐक ना कन्हैया लागला तुझा रे छंद मला तुझा रे छंद मला तुझा रे छंद मला ओके. साधारण 100 वर्षापूर्वी या गावचे ग्रस्त रामभाऊ अनाजी भास्कर हे कामासाठी मुंबईला गेले होते. तिथे त्यांना वारकरी संप्रदायाचे काही मंडळी भेटली आणि भारुडाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची त्यांनी स्थापना केली. त्यांना सावळेराम बाबा पिंपळवंडीकर हे घोडेगावचे काळे अधिक जुन्या मंडळींच्या सहकार्याने त्यांनी ह्या गावामध्ये सप्त्याला सुरुवात केली. पूर्वी सुविधा अपुऱ्या असल्यामुळं साध्या पद्धतीनं कीर्तनाचे कार्यक्रम व्हायचे. कीर्तनकाराची संख्या अपुरी असल्यामुळं ते स्वतः कमरेला उपकरणं बांधून भारुडाच्या माध्यमातून कीर्तनाची सेवा करायची आणि त्यांच्या त्या संस्कारामुळं स्थानिक लोक त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. त्यावेळेला सतुजी हरिभाऊ मंडलिक, ज्ञानेश्वर परशुराम जाऊन, परत महादुरामभाऊ काळे ही एक कार्यकारी मंडळी होती आणि त्यांच्यानंतर आमची पिढी त्याच्यामध्ये सामील झाली आणि हळूहळू मग रामदास बामणसू यांचे आम्हाला सहकार्य लाभल्यामुळं कार्यक्रमामध्ये सुधारणा झाली आणि ते रामदास बाबाच्या माध्यमात असणारी जे कीर्तनकार मंडळी होती त्यांची आम्हाला साथ मिळाली. त्याच्यानंतर पांडुरंगभाऊ घुल्यांची साथ मिळाली. त्यांच्या माध्यमातून शांबा पवार असतील, देशमुख असतील, असे चांगले चांगले गायक वादक आम्हाला लाभले आणि नंतर आमच्या पुढच्या पिढीनं हा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर मग भरत असेल,
व अशोक काळे असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी मोठ्या जोमाने हा कार्यक्रम इथपर्यंत आणून ठेवला आणि सुंदरपैकी असा कार्यक्रम हा साजरा झालेला आहे. धन्यवाद. आम्ही सगळे खास या गोनोडी गावाला 100वी शताब्दी महोत्सवासाठी 10 दिवस आम्ही गावाला आलो. आम्ही सगळे कीर्तन ऐकले, आम्ही सगळे टाईम जेवलो. कीर्तन खूप छान झाले, सगळे चांगले चालू आहे. गावाला एकदम खूप भारी वाटत आहे आणि आम्ही सगळे कीर्तन ऐकून आम्ही महाराजांशी बोललो. इथं डेकोरेशन गावाला पण खूप छान केलेलं. साधारण 100 वर्षापूर्वी सगळा डाटा डॉक्युमेंट्सने पाठवायचा. मोबाईल बंद शूटिंग बरं झूम करा जास्त. खाला पाहिजे बरं का खात्री नीट बघ ना, नीट बघ असं बघ ते मारताना आले गे रे. इकडे कर वर जरा काढला सोडित वर कर वर नाही ओली करायची गरज त्यांनाच घेतो. एक मिनिट थांबा, 1 मिनिट माझे काल आहे आमचा आज.